मराठी भाषा प्रवाहित करत राहा अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करूया. एकमेव ॲप आहे की जे मराठी सिनेमे प्रदर्शित करतो, पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं निर्मात्यांना शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी अतिशय योग्य असं हे ॲप असणार आहे. आपण बोलचिन्ह पाहाल तर अ आणि म, अभिजात मराठी, अभिजात मधला अ आणि मराठीतला म, ओमचा विचार केला तर अ म ही 3 अक्षरं सुद्धा आपल्याला त्याच्यात दिसत आहेत. महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि आपण त्याची दिशा पाहिली तर वरच्या दिशेने जाणारा असा हा बाण आहे. त्यामुळे आता मराठीची जी प्रगती आहे ती अशाच पद्धतीने होणार. मनस्थितीमध्ये आपण आहोत त्याचं कारण एकच आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळं मराठी भाषा ही अनिवार्य करण्याची वेळ येते. हे चांगलं लक्षण आहे की वाईट लक्षण आहे मला माहित नाही, पण माझ्या दृष्टीनं महाराष्ट्राची ही मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे गेली पाहिजे ही भूमिका मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्या हृदयामध्ये आहे. आणि म्हणूनच हा चार्ज घेतल्यानंतर मराठी भाषेचा मंत्री म्हणून विविध कार्यक्रम घेण्याचं माझं प्रयोजन आहे. आताच मी देशमुख साहेबांना सांगत होतो की त्यांची एक संकल्पना होती की OTT प्लॅटफॉर्म हा मराठी भाषेला असला पाहिजे. केदारजींनी त्यांचं ॲपचं लॉन्चिंग देखील तर आमच्या सगळ्यांच्या हस्ते करून घेतलं, पण ही आता काळाची गरज बनलेली आहे. मराठी भाषा आणि मराठी भाषेचं संवर्धन, मराठी भाषेचं जतन, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार हे आमचं ब्रीदवाक्य आहे. बरोबर ना कुलकर्णी साहेब? आणि मी ज्यावेळी मराठी भाषेचा मंत्री म्हणून हे काम करायला सुरुवात केली आणि मी विचारलं की आता आपल्याला काय काय काम करायचं आहे, तर काही 2-3 गोष्टी ज्या मला खटकणाऱ्या होत्या त्या मी स्पष्ट पद्धतीने सांगितलं. मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता परदेशामध्ये देखील मराठी आपल्याला वाढवायची आहे आणि परदेशामध्ये मराठी वाढवत असताना जे महाराष्ट्रातली लोक परदेशामध्ये गेलेले आहेत त्यांच्या मुलांना मराठी समजत नाही किंवा मराठी बोलता येत नाही म्हणून आपण आता लेक्चर घ्यायचे. मी स्पष्टपणानं सांगितलं कदाचित तुम्ही याच्याशी सहमत असाल, पण मंत्री म्हणून मी याच्याशी सहमत नाही. जो महाराष्ट्रातला माणूस, जो महाराष्ट्रातला पालक परदेशामध्ये गेलेला आहे, आपल्यापेक्षा त्या पालकाची जबाबदारी आहे की त्याचं पाल्य मराठीतनं बोललं पाहिजे. ठीक आहे, मराठी भाषा विभागाची जबाबदारी नाही. मराठी भाषा विभागाची जबाबदारी काय की जगामध्ये आपली जी बृहन मराठी मंडळ आहेत त्यांच्यावर आपण जबाबदारी टाकली पाहिजे आणि ते ज्या देशामध्ये राहतात त्या देशातल्या नागरिकांना मराठी शिकवणं, मला असं वाटतं की हे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आहे. आपल्याच लोकांना मराठी काय शिकवायचं आणि आपल्या लोकांना जर मराठी शिकवण्याची वेळ आपल्यावर येत असेल तर हे भुजणावं आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की मी राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे. आज देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुंबईमध्ये आहेत आणि त्यांनी देखील वेव्स सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि हे उद्घाटन करत असताना त्याचा आढावा जेव्हा मी घेत होतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून, तेव्हा आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक देखील दिवस आहे. आजपासून आम्ही एक संकल्प करतोय की जी आपली फिल्म इंडस्ट्री आहे, अनेक वर्षापासूनची मागणी होती की आपल्या चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि आज 1 मेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी निर्णय घेतलाय की आपल्या चित्रपट सृष्टीला उद्योगाचा दर्जा दिला गेला पाहिजे, कारण त्याच्यातनं अनेक रोजगार निर्माण होणार आहे. मग त्याच्यामध्ये हिंदी चित्रपट सृष्टी असेल, मराठी चित्रपट सृष्टी असेल, त्याच्यामध्ये काम करणारे कलाकार असतील, निर्माते असतील, यांना देखील कुठेतरी शासनाचं पाठबळ असलं पाहिजे, शासनाचा इन्सेंटिव्ह असला पाहिजे. आणि हीच भूमिका घेऊन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेव्स कार्यक्रमाचं आयोजन मुंबईमध्ये केलं होतं. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे, मी 3 आणि 4 तारखेला हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला केलेला आहे. मी आढावा घेतला तेव्हा मला अनेकांनी सांगितले की नाही 10,000 लोकांनी बघितलं पाहिजे, 15,000 लोकांनी बघितलं पाहिजे. मी विचारलं अख्ख्या महाराष्ट्रानं का बघायचं, महाराष्ट्रानं बघितलं पाहिजे. आणि म्हणून 3 आणि 4 तारखेला आपल्याला सगळ्यांना मला विनंती करायची आहे की महाराष्ट्र काय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या वेव्समध्ये जे महाराष्ट्र पॅव्हिलियन केलेलं आहे हे आपण प्रत्येकानं जाऊन जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्राची ताकद काय, इन्फ्रास्ट्रक्चर मधली ताकद काय, टुरिझम मधली ताकद काय, गड किल्ल्यांची ताकद काय, आपल्या राष्ट्रीय संतांची परंपरा काय, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा महाराष्ट्राला आहे. अनेक ऐतिहासिक जे आपण मानतो त्या सगळ्या लोकांचा वारसा हा महाराष्ट्रामध्ये आहे. हे
आजच्या काळात मराठी सिनेमासृष्टी आपल्या हक्काच्या OTT मिळवणं याची किती गरज आहे असं तुम्हाला वाटतं? OTT प्लॅटफॉर्म ही मराठी फक्त चित्रपटाची गरज नाही तर मराठी भाषेची गरज आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो की चित्रपट बघण्याची जी काही संस्कृती होती, पूर्वी आपण आठवड्यामधनं एकदा चित्रपट बघायचो, नंतर TV आल्यानंतर दिवसातनं एकदा चित्रपट बघायला लागलो आणि आता ॲडव्हान्स मोबाईल हातात आल्यानंतर आपण दिवसाला एक एक दोन दोन चित्रपट बघतो हेडफोन कानाला लावून. तर माझं मराठी भाषेचं मंत्री म्हणून मत असं आहे की मराठीचा OTT प्लॅटफॉर्म देखील जर प्रत्येकाच्या हातामध्ये असेल तर त्याच्यातनं मराठीचं संवर्धन होऊ शकतं, मराठीचं जतन होऊ शकतं आणि प्रचार आणि प्रसार होऊ शकतो आणि चांगलं साहित्य हे पुढच्या पिढीपर्यंत पोचू शकतं. म्हणून OTT प्लॅटफॉर्म हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि अत्यावश्यक आहे. अभिजात मराठी या OTTच्या घोषणा झाली, या OTT कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी सांगितलं ना की मराठीचं जे साहित्य आहे, आता मराठीमधले जे साहित्यिक आहेत त्यांचं सगळं साहित्य ह्या OTT प्लॅटफॉर्मवर असलं पाहिजे. मी मगाशी जसा उल्लेख केला की दादासाहेब फाळकेंनी चित्रपटाची सुरुवात केली, बाबूराव पेंटरनी आपला पहिला कॅमेरा तयार केला. या सगळ्यांची माहिती पण भावी पिढीला मिळाली पाहिजे. मराठी भाषा नक्की काय आहे, मराठीतले संगीतकार काय आहेत, मराठीतले गीतकार काय आहेत, हे देखील सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि मराठीचं तंतोतंत शून्यापासून 100पर्यंतचं सगळं साहित्य हे त्याच्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. अभिजात मराठी या OTTच्या मराठी सिनेमांना आपल्या हक्काच्या व्यासपीठ मिळेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला असं वाटतं की OTT प्लॅटफॉर्म हा फक्त मराठी चित्रपटापुरता मर्यादित असू नये. त्याच्यामध्ये सगळं साहित्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुकारामांचे अभंग देखील ऐकता आले पाहिजे, ज्ञानेश्वरी देखील वाचता आली पाहिजे. तर असं संकोचित वृत्तीनं हा OTT प्लॅटफॉर्म चालता कामा नये. मराठी हे फार मोठं काम करण्याचं एक क्षेत्र आहे आणि त्या मराठीतलं सगळं साहित्य जे आहे ते OTT प्लॅटफॉर्ममध्ये असलं पाहिजे.